शिरूर तालुक्यातील रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना न्हावरे हा सध्या कर्जबाजारी असून कामगारांचे पगार वर्षभर थकलेत। अशा परिस्थितीत कारखान्याने एवढ्यात कर्ज काढले असून कारखाना सुरळीत सुरू राहावा हीच सर्व ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, कामगार व सत्ताधारी तसेच विरोधातील नेत्यांचाही सूर शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या वार्षिक सभेत दिसला। यावेळी विरोधकांनी अनेक मुद्दे उपस्थित केले, परंतु विरोधकांचा विरोध यावेळी कमी दिसला। अनेक विषय यावेळी एकमताने मंजूर झालेले दिसले। यंदाची वार्षिक सभा वादळी होणार अशी चर्चा होती, परंतु पोलिसांचा मोठा फौजफाटा होता। स्वतः DYSP व 3 PI अनेक पोलीस अधिकारी, पोलीस व होमगार्ड बंदोबस्ताला होते। एक तासभर चाललेल्या या सभेत अनेकदा परिस्थिती चिघळण्याची परिस्थिती निर्माण झाली होती। या सभेसाठी तालुक्यातील सर्वच महत्त्वाच्या व्यक्ती आवर्जून उपस्थित होत्या। याच विषयाबाबत कारखान्याचे चेअरमन ऋषिराज अशोक पवार तसेच विरोधक सुधीर फराटे यांच्याशी थेट संवाद साधत त्यांच्याकडून अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। भैया, काय सांगाल आपण आजची जी सर्वसाधारण सभा झाली आपली कारखान्याची, तर त्याबद्दल आपण विजन काय आहे आणि काय झालं? अत्यंत उत्तम अशी सभा झाली असं मला अनेक सभासद सांगतात, शेतकरी बांधव सांगतायत। त्यांचं असं म्हणणं आहे की व्यवस्थित विषय मांडले गेले, त्याच्यावरती प्रश्न विचारले गेले आणि त्या प्रश्नांची उत्तरं दिले गेले। माझंही असंच मत आहे। माझी फक्त एकच विनंती राहील की ज्या सभासदांना ही वार्षिक सभा अटेंड करता नाही आली त्यांनी पुढच्या वेळेस तरी प्रयत्न करावा यायचा आणि बहुसंख्येत येऊन अजून हा कारभार कसा चालतो, याच्यात काय चढ उतार असतात याची माहिती घेण्याचा प्रयत्न करावा। मग ते पुण्यातले असो, शिरूरचे असो का कुठं बाहेर त्यांनी आता जाऊन बसलेले असो, पण त्यांनी देखील यावं, त्यांनी सहभाग घ्यावा। जितका मालकीचा कारखाना इथल्या सगळ्या सभासदांचा, शेतकऱ्यांच्या, तितका त्यांचाही आहे। त्यांनीसुद्धा आपली जबाबदारी पाळून या सभेला उपस्थित राहावं पुढच्या वेळेसपासून, अशी माझी त्यांना विनंती राहील। आलेल्या सगळ्यांचं मी आभार मानतो, धन्यवाद देतो की ते वेळ काढून आले इकडं, इतका वेळ शांतपणे बसून सगळं त्यांनी आमचं सगळं ऐकून घेतलं, अर्थकारण ऐकून घेतलं, बाकीचं हिस्ट्रीवर थोडं मी बोललो ते ऐकून घेतलं आणि फ्युचरबद्दल बोललो तेही ऐकून घेतलं। तेव्हा आलेल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो आणि अशी अपेक्षा ठेवतो की सगळ्या सभासदांचं समाधान झालं असं। आता यावर्षीचं गळीत हंगामाचं कसं नियोजन आहे आणि सुरू कधी होईल कारखाना? वेळेत सुरू होईल? वेळेत 100% सुरू होईल। आपला कामगार वर्ग आपण बघितला असेल तर 2500चा कारखाना हा 4500 चालवणारा वर्ग आहे। अत्यंत टॅलेंटेड वर्ग आहे। एकदम त्यांनी मनावर जर घेतलं तर ते दिवस रात्र काम करून 1 महिन्या 1.5 महिन्याच्या आत कारखाना तयार करून मला वाटतं 15 नोव्हेंबरपर्यंत कारखाना चालू करायची तयारीत आणतील। पण आता परवानगी कधी भेटते त्याशिवाय। काल कामगारांनी माघार घेतलेली, काय नेमकं तोडगा निघाला, काय झालं विषय? त्यांची एक कमिटी त्यांनी पुढं आणली, आमची एक कमिटी आम्ही पुढं आणली। त्या दोन्ही कमिट्यांनी बसून चर्चा केल्या, विविध चर्चा केल्या आणि त्यातनं त्यांनी मार्ग काढला। मी दोन्ही कमिट्यांना, सर्व कामगारांना मनापासून धन्यवाद देतो, आभार मानतो की यातून आपण तोडगा काढला आहे आणि त्यासकट त्यांना आश्वासन देतो आणि विश्वास देतो की जो काय मार्ग निघाला आहे, जो काय तोडगा काढला आहे 100% आम्ही पूर्ण करू आणि त्यामागे आम्ही ऑलरेडी हात घेऊन मागे येतो। काय सांगाल आज जी कारखान्याची सभा झाली तर तुमचं काय मत आहे? आजची जी कारखान्याची 32वी सर्वसाधारण सभा झाली, या ठिकाणी निश्चितपणे सभासदांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम विद्यमान संचालक मंडळ चेअरमन, व्हाईस चेअरमन यांनी केलेलं आहे। आपल्या शेजारी भीमाशंकर 3100 रुपये बाजारभाव देतो। सोमेश्वर, माळेगाव हे सहकारी साखर कारखाने 3400-3500 रुपये बाजारभाव देत असताना आज आपण कुठंतरी ऊस गाळप झाल्यानंतर जवळजवळ 8-9 महिन्यांनी आपली FRP गाळप परवाना मिळणार नाही यामुळं द्यावा लागली आणि ती देत असताना MSC बँकेचा आपल्या कारखान्याच्या प्रशासनावर, संचालक बोर्डावर 1%ही विश्वास राहिलेला नाही। कारण की सदरची रक्कम ही कारखान्याकडे येते आणि कारखान्याच्या माध्यमातून सभासदांना जात असते, परंतु MSC बँकेने ते सगळा कारभार आपल्या हातामध्ये घेऊन थेट तोडणी वाहतूकदार आणि सभासदांना थेट पैसे देण्याचं काम झालेलं आहे। खऱ्या अर्थाने राज्य सरकारने केलेल्या मदतीमुळं आणि MSC बँकेने केलेल्या मदतीमुळंच आज आपला घोडंगेचं चाक करण्याची शक्यता तयार झालेली आहे। जो कामगारांनी काल संप मिटवला ते काय तोडगा निघाले? कामगारांचा जवळपास 90 दिवस संप कारखान्याच्या प्रवेशद्वारावर चालू होता। निश्चितपणे ज्या खऱ्या अर्थाने ज्यांनी हा कारखाना मोठा केला, उभा केला, त्याचं वटवृक्षात
रूपांतर केलं, परंतु त्या कामगारांची झालेली दयनीय अवस्था निश्चितपणे कारखान्याचे एक माजी संचालक सभासद या नात्याने पाहत नाही. परंतु या व्यवस्थेमध्ये कामगारांनाही कुठंतरी 2 पावलं मागे घेण्याची वेळ आली, परंतु निश्चितपणे त्यांनी ती माघार घेतली. त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देईल, कारण की समोरची माणसं ही निष्ठुर आहेत. संस्था बंद पडली तरी चालेल, परंतु आपलं राजकारण चाललं पाहिजे ह्या भूमिकेची असणारी ही लोकं. त्याच्यामुळं कामगारांनी काल जी थोडीशी 2 पावलं मागं घेऊन समेट केला, त्याच्याबद्दल मी विशेष करून कामगारांना धन्यवाद देईल. आणि निश्चितपणे कारखाना चालू होण्यासाठी त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याच्याबद्दल सभासदांच्या वतीने सर्व कामगार बांधवांना मी धन्यवाद देईल.